बातमी अमरावतीतून। अमरावतीमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं सामूहिक उपोषण सुरू आहे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सामूहिक उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। आमरण उपोषण करणाऱ्या वृद्ध शेतकऱ्यांची प्रकृती खालावलेली आहे। आक्रमक शेतकरी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसलेले आहेत। प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे संपूर्ण विदर्भातले, ज्यांनी धरणाच्या निर्मितीसाठी आपली जमीन दिली। या शेतकऱ्यांना जो आहे तो वाढीव मोबदला आणि सरकारी नोकरीची मागणी आहे, परंतु 10 वर्षांपासून या संपूर्ण शेतकऱ्यांचं जे आहे ते आंदोलन सुरू आहे। मागे देखील अमरावतीमध्ये या शेतकऱ्यांनी 1 महिना आंदोलन केलेलं होतं आणि अशातच मागील जे हिवाळी अधिवेशन झालं, या हिवाळी अधिवेशनावर देखील शेतकरी तब्बल 150 किलोमीटर पायी चालत गेलो। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, आशाळभूत नजरेनं संपूर्ण शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। वृद्ध शेतकरी आहे, माई माऊल्या आहे, ज्यांचं वय 70 वर्षापेक्षा अधिक आहे आणि या शेतकऱ्यांना उपोषणाची वेळ येते। 5 दिवस झाले अन्नाचा कण या शेतकऱ्यांच्या पोटामध्ये नाही आणि हे शेतकरी या ठिकाणी आंदोलन करतात। आपल्या सोबत काही शेतकरी आहेत। बाबा, कुठनं आले आणि काय? तालुका चांदी प्रकल्प 5 वर्ष झाले आम्ही भांडून राहिलो। खरेदी खर्च बरोबर आम्हाला एक पकडला दलाला सारखा, एकाला खरेदी करायला नेलं, सांगितलं नाही, काही नाही, डायरेक्ट खरेदी घेतल्या आणि आम्ही पैदल निघालो नागपूरला जाताना आम्ही सगळ्या पक्षाचे लोक आले, पण एकाने आम्हाला विचारलं तुम्ही काय करून राहिले, जेवून राहिले का, उपाशी आहे, हे एकाने विचारलं नाही। आम्ही तिथे गेलो, देवेंद्र साहेबांनी सांगितलं तुम्हाला 15 तारखेला तिळगुळाची बातमी गोड देतो। 15 जानेवारीला अजूनही त्याने गोड बातमी दिली नाही। आमचं शिष्टमंडळ 4-10 वर्गणी करून मुंबईला गेलं, तारखा मारून चाटा मारून राहिले। आम्ही 5 दिवस झाले पोटात अन्न नाही। पोराले सांगितलं नोकरी लावून देतो, नोकरी लावून दिली नाही। काय करावं सरकारचं? आम्ही जर इलेक्शनात असलं म्हणजे आम्ही त्याला इलेक्शन मध्ये मत तर देणारच नाही, पण त्यांना चपला मारू आली टाइम तर पण घरी येऊ देणार नाही। सगळे आम्ही पाहिलं सगळ्या लोकांच्या